विधान भवन परिसरात विधान भवनाच्या गेटमध्येच लॉबीमध्ये जो काही प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकात भिडले। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत हा सगळा गोंधळ सुरू होता। पोलिसांनी तिथे पोहोचून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी तिथे जाऊन ते आक्रमक झाले। त्यांनी ठिय्या दिला, पोलिसांची गाडी अडवली। रोहित पवार हे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आक्रमक झाले। हा सगळा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरती आलेल्या सुद्धा आपण बघितल्या। यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट केलेली आहे। या पोस्टमध्ये राज ठाकरे काय म्हणतायत आपण बघूयात। काल विधान भवन परिसरामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातले आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली। ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची। सत्ता हे साधन असावं, साध्य नाही याचा विसर पडल्यामुळेच वाटेल त्या लोकांना पक्षामध्ये घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांवरती गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधन शुचितेच्या गोष्टी बोलायच्या। हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो। मी तर मराठी जनतेलाच विचारेन, कोणाच्या हातात दिला आहात महाराष्ट्र? मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर आमच्या पक्षावरती तुटून पडणारे आत्ता कुठे लपून बसलेत? राज ठाकरे पुढे म्हणतायत, जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे। कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेवादाव्यातून येत नाही, तर ते माझ्या भाषेसाठी, माझ्या मराठी माणसासाठी असतं। माझ्या दिवंगत आमदारानं पण विधान भवनामध्ये एका मुजोर आमदाराला दणका दिलेला होता। तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता, तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न झाला म्हणून होता। पण यांचं काय? अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी देखील एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान 1.5 ते 2 कोटी रुपये असतो। हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे। महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये। सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारतायत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत का, असा देखील प्रश्न आपल्या पोस्टमधनं राज ठाकरेंनी विचारलाय। आज अशा लोकांना जर माफ केलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यामध्ये विधान भवनात आमदारांचे खून पडले तर आश्चर्य वाटणार नाही। माध्यमांमध्ये जे काही थोडे सुज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकरणांच्या मध्ये तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यामध्ये अडकू नका। आणि सरकारला माझंही आव्हान आहे की जर थोडी जरी साधन शुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवरती सुद्धा कारवाई करून दाखवा। आणि जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मुजोर मराठी द्वेष्ट्यांना मात्र माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला मात्र अक्कल शिकवू नका, अशी पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कालच्या या विधान भवनातल्या सगळ्या राड्यानंतर।